रामराम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे ट्रॉफी चोर पाकिस्तानचा गृहमंत्री. भारतानं ट्रॉफी जिंकल्यानंतर पाकिस्तानचा जो क्रिकेट कमिटीचा अध्यक्ष नक्वी हा पाकिस्तानचा गृहमंत्री आहे, त्याच्या हाताने ट्रॉफी स्वीकारणार नाही असं भारताच्या कर्णधारानं सांगितलं, जो सूर्यकुमार आहे. तर ट्रॉफी स्वीकारली नाही म्हणून या ट्रॉफी चोरून नेली. सगळ्या प्लेयरला जे मिळणारे मॅन ऑफ द मॅचचे अवॉर्ड आहेत ते सगळं चोरून नेले. पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून जगामध्ये जितक्या आतंकवादी घटना घडल्या त्याशी पाकिस्तानचा संबंध आहे. हा लेख मी 25 वर्षापूर्वी लिहिला होता. आणि दुसरं असं की पाकिस्तान हे भिकारी राष्ट्र आहे. ज्या देशाकडून पैसे मिळतील तिथे भीक मागायला जाणार. सौदी अरब, चीन, अमेरिका आणि पाकिस्तानला जास्त लाडवलं अमेरिकेनं. पण अमेरिकेमध्ये जो 9/11चा अटॅक झाला होता ना, त्याचेसुद्धा तार आणि सूर पाकिस्तानमधूनच घडले आहेत. ओस्मा बिन लादेन नावासारखा आतंकवादी पाकिस्तानमध्ये शरणागत होता, जे अमेरिकेनं त्याला मारलं. पाकिस्तानचे राजकारणी आणि पाकिस्तानच्या मिलिटरीचे प्रमुख हे लुटारू आहेत. फक्त पैसा पाहिजे त्यांना, आणि आपली सत्ता गेली की देश सोडून दुसऱ्या देशात जाणार, असा आत्तापर्यंत रेकॉर्ड आहे. या पाकिस्तान क्रिकेट कमिटीच्या अध्यक्ष, पाकिस्तानचा गृहमंत्री याने ती ट्रॉफी भारताच्या कर्णधारानं स्वीकारली नाही, चोरून नेली, पळून गेला. आता त्यानं हात जोडले, माफी मागितली आणि त्याच्याविरुद्ध ट्रॉफी चोरीची कारवाई दाखल करण्याची वेळ आली होती. आणि त्यामध्ये भारतीय क्रिकेट कमिटीचा मोठा हात आहे. त्यानं स्वतःची तर इज्जत घालवली, पाकिस्तानची क्रिकेट कमिटीची इज्जत घालवली आणि पाकिस्तानची इज्जत घालवली जगामध्ये. हे महत्त्वाचं आहे. तो ट्रॉफी आता मुंबईमध्ये आणून देणार आहे, जे पाठविणार आहे. तो स्वतः येणार नाही आहे. इथं आल्या तर गोळ्या घातल्या जातील त्याला. जगातला सगळ्यात खोटा, बदनाम, भिकारी पाकिस्तान आहे. आणि पाकिस्तान या 2-3 वर्षामध्ये जगाच्या निशाण्याहून संपणार आहे. पाकिस्तानमधून बलुचिस्तान, पख्तुनिस्तान आणि POK बाहेर पडणार आहे. मग किती पाकिस्तान राहणार आहे पहा. या लोकांना काही लाज नाही हो. तिथं तर लष्कर प्रमुख मुनीर भारतामध्ये मोठी वल्गना करतो. अरे तुम्हाला ऑपरेशन सिंदूरमध्ये काय मारलं आहे त्याची सगळी जाणीव आहे तुम्हाला. भारतातलं आजचं सरकार हे पहिलं सरकार नाही काँग्रेसचं की मुंबईमध्ये 26/11चा अटॅक करून अटॅक करणारे. कारण त्यावेळेला मनमोहन सिंग हा फक्त रोबोट होता, नामधारी पंतप्रधान होता भारताचा, आणि सोनिया गांधी पंतप्रधान होती पडद्यामागलची. आज मला आनंद वाटला. त्या ट्रॉफी चोरानं माफी मागितली आणि ट्रॉफी देण्याचं मान्य केलं. नाही दिली असती तर घरातून आणले तर त्यालाही उचलून आणलं असतं.
भारतानं जिंकलेली ट्रॉफी तो भारतात पाठविणार आहे. भारताच्या प्लेयरनं मिळालेले जे काही अवॉर्ड आहेत तो सुद्धा मिळणार आहे. म्हणून आनंदाची बातमी आहे. भिकारी पाकिस्तान, आतंकवादी पाकिस्तानच्या जनतेचा दोष नाही हो, पाकिस्तानच्या या लिडरचा दोष आहे, मिलिटरीचा दोष आहे. कारण मिलिटरीनं सगळं राज्य केलं. मी एक लेख लिहिला होता की पाकिस्तानला लोकशाहीची गरज आहे, भारताला हुकुमशाहीची. आता ती वेळ गरज नाही, कारण पाकिस्तान लवकर संपणार आहे. जय श्रीराम. माझं मत मी आपल्यासमोर प्रस्तुत केलं. आपलं काय मत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये द्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद आपलं.